आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय जोगंदे वाघवन वामिका स्टार आणि वामिका स्टार संघाचं जेव्हा जेव्हा नाव आपल्या समोर येईल अर्थातच मेहुलजी पाटील सरांचं नाव तुम्हाला अनेक रील्सच्या माध्यमातून सध्या लोटे चषकामध्ये सुद्धा आपण त्यांचा संघ पाहिला. एक अप्रतिम युवा व्यक्तिमत्व. जर उपस्थित असतील मेहुल सर प्लीज आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. चला टायटन संघ अतिरिक्त खेळाडू पोचवा. चलिए टाइटन आखिरी कॉल है, आपका एक एक्स्ट्रा प्लेयर भेजिए प्लीज. एक्स्ट्रा प्लेयर इज अ मैंडेटरी. आई भवानी धनसार संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ज्या फॉर्मॅलिटीज इनकम्प्लीट आहेत आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. जाऊया फर्स्ट राऊंडचा या पॅनल मधला शेवटचा अंतिम सामना आपल्याला पाहायला भेटेल. फर्स्ट राऊंडचा जिथे एका बाजूला जय जोगंदे वाघवन वामिका स्टार तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला टायटन पाहायला भेटणार आहे. अजून एक चांगली लढत चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला भेटेल. चला पंच दाखल झाल्या, सुरुवात करायची आहे. टायटन आपल्याला शेवटचा कॉल आहे. जर अतिरिक्त खेळाडू आला नाही तर आपल्याला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. शेवटचा कॉल आहे. आपल्याला वारंवार सातत्याने कॉल दिले जाणार नाहीत. आपण नेहमी सातत्याने स्पर्धा खेळत असतात. डेकोरम मेंटेन करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण एका वेगळ्या शैलीच्या गोलंदाज मंगेश माशीला पाहतोय, ज्याने स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. तसाच चांगला गुणवंत खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. चला घाई करा मित्रांनो, स्पीडअप करा. चला पंच सुरुवात करायची नाहीये. टायटन संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या सोबत अजूनही जोडला गेला नाहीये. सातत्याने कॉल दिल्यानंतर सुद्धा लल्ला आणि कौशली जोडी आहे. पहिल्या चेंडूवरतीच प्रहार केलाय आणि हार्दिक करतोय चुकी. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, ही सूचना तुम्हाला दोघांना आहे. जी रनिंग मॅच आहे प्रत्येक मॅच मध्ये 15 मिनिटाचा अवधी एका इनिंग साठी आहे. तर आपण वेळेचं नियोजन त्या हिशोबाने करायचंय. पंचांनी सुद्धा ताकीद द्यायची. पहिल्या चेंडू पासून प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग होणार नाही याची दखल कर्णधारांनी सुद्धा घ्या. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. पहिल्या चेंडूवरतीच मंगेशचा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हार्दिक थोडंसं तिथे फंबल आणि 4 धावा आल्यात. पण ते स्पोर्ट्स अँड पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहतोय. 2 अँगल निश्चय या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. अजून एक फुलर लेनचा चेंडू आहे. कमबॅक केलंय गोलंदाजाने. मागच्या चेंडूवरती थोडंसं रूम दिलं होतं. 2 बॉलचा खेळ झालाय. अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून जाणार आहे. दमदार असरदार खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 8 धावा धावफलकावरती. डावी तर लगावली गेली परंतु थोडासा क्षेत्ररक्षक लेट झाला की काय, ही सुद्धा चर्चा टीम अडल. चला सुरुवात करा प्लीज. प्रत्येक चेंडूवरती गॅदर होऊ नका, आपल्याला विनंती आहे. कारण फक्त 15 मिनिटाचा अवधी आणि अजूनपर्यंत आपली फक्त 3 चेंडू फेकून झाले मित्रांनो. अन्यथा काही स्ट्रिक्ट निर्णय आम्हाला घ्यावे लागतील, विनंती आहे. कारण सगळ्यांसाठी नियम समान आहेत.
3 चेंडूवरती 8 धावा धावफलकावरती आहेत. फुलरल्यांचा चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आलाय वेगाने. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप येतोय हा. अजून एक सिद्धिविनायक बॉईजच्या नावाने चौकार. 4 धावा. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये लल्लाने तब्बल 3 चौकार ठोकलेत. मंगेश सारख्या तगड्या गोलंदाजाविरुद्ध चौकार खेचणं कठीण काम आहे, परंतु त्या कठीण कामाला सोपं करण्याचं काम लल्लाने केलंय. आणि अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहतोय. उत्सव आणि अर्थातच दुसऱ्या बाजूला अभिषेक हे 2 अप्रतिम कॅमेरा वर्क डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत हिमांशू आणि अर्थातच डिजिटल ऑपरेटर प्रॉपरायटर मुन्ना जयस्वाल. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये हा फटका आहे. लल्लाचा विचार केला, सरळ बॅटिंगने फटकेबाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. 12 धावा आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 धावा महत्वाच्या आहेत. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. फर्स्ट राऊंडचे दोन्ही विजयी संघ चला लिंगापाडा विरुद्ध शिवराज वेव रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपल्याला लगेचच कॉल येणार आहे. गोलंदाजी मार्क वरती हार्दिकला आपण पाहतोय. धावांचा वेग जो जलद गतीने वाढलाय त्याला थांबवण्याचं काम करण्यासाठी इथे मात्र हार्दिकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र वंडीचा इशारा आलाय, म्हणजे कारण चेंडू आधीच ब्रश झाला, म्हणजे एक धाव रनिंग बिटवीन द विकेट किंवा डिक्लेअरच्या माध्यमातून आली. स्ट्राइक अँड रोटेशन होणार आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. डेंजरस बॉईज चषक 2025 दैदीप्यमान आयोजन नियोजन पहिली रजनी आपण पाहतोय. पहिल्या राऊंडचा शेवटचा अंतिम सामना जय जोगनदेव आगवन वामिका स्टार बनाम टायटनच्या विरुद्ध. फुलरल्यांचा चेंडू सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डॉट बॉल येतोय. लल्ला वेळ घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय, कारण याच्या अगोदरच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी त्यांनी केली आहे. इथे मात्र वाईड बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर. हार्दिक म्हणजेच एक नवोदित खेळाडू आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय, कारण लल्लाला सुद्धा माहिती आहे धावांचा ओघ इथून थांबणं थोडंसं कठीण होईल स्वतःच्या संघासाठी. त्याच्यामुळे धावफलक चालतं ठेवणं गरजेचं आहे. आणि एका धावेने धावफलक जवळ पोहोचणारे 15 या आकड्यावरती येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शिवराज वेऊर आणि लिंगापाडा टॉस साठी आपण रेडी राहा लगेचच. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 16 या आकड्यावर. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हलक्या हाताने खेळून काढलंय. एका धावेने धावफलक 17 या आकड्यावरती आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि लल्लाचा विचार केला, तब्बल 9 चेंडू त्याने फेस केला. 14 धावा त्याच्या फळीतून आला आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 चौकार आहेत. ही महत्वपूर्ण खेळी त्याच्या माध्यमातून होतीये. कडकणाचा प्रयत्न
हलक्या हाताने आपण पाहिलं सिंगल कंप्लीट होते. धावफलक जाऊन पोहोचणारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 या आकड्यावर. घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया डिस्क जॉकीकडे. यस डीजे मास्टर. आपण पाहतोय YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक राजा कमेंट्स वरती कमेंट या स्पर्धेच्या शुभेच्छांसाठी आपल्यापर्यंत पोहोचतोय. तर सर्वांचं आम्ही अर्थातच हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. डेंजरस बॉईज ट्रॉफी वरती असंच तुमचं प्रेम असू द्या. कमेंट बॉक्स मधून आपण पाहतोय अनेक पदाधिकारी असतील, पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू असतील, सर्वांनी मात्र इथे मेसेजेस पाठवलेत की कौतुकास्पद कामगिरी मात्र डेंजरस बॉईज ट्रॉफीच्या माध्यमातून होतीये. अप्रतिम ग्राउंड, अप्रतिम लाईट वर्क, अप्रतिम स्ट्रीमिंग, असे वेगवेगळ्या शुभेच्छा येत आहेत. सर्वांचं नाव घेणं इथे शक्य नाहीये, परंतु आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे तुमच्या शुभेच्छांसाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हिम्मत. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळत आहेत, वाईड बॉलचा इशारा दर्शवत आहेत. इथे मात्र आपण विचार केला धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतो अजून एक सिंगल. 2 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा त्या स्ट्राईक वरती लल्ला आपल्याला दिसतो. हिम्मतने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉडी लाईनला चेंडूच्या लाईनच्या अगदी समोर ठेवले. उमेश तिथे होता. सातत्याने उमेशने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. वामिका स्टार जय जोगंदे वाघवन संघाकडून खेळत असताना स्विच हिटचा फटका. व्हॉट अ शॉट. लल्ला नावाचा येतोय हा ब्रँडेड चौकार. या डीजे तांबडी तांबडी ही चमकते उन्हात काकाला मादीचा 15 षटकाची बॅट टाकून मिडी कडक चेहऱ्यावर परे चंदा करतो बाबा दोन जणी गेले ते सदा करून पर किनारे मी बघतात हक्कानं जे तुला टाप दिसतं अंगावर. थँक यू डीजे मास्टर. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका पाहूया. थोडासा आकू टप्प्याचा चेंडू आणि लल्ला पहिलेच तयार होता. इसलिए कहा जाता है जिंदगी में अगर आपको कुछ करना है तो तरीके बदलो इरादे नहीं. काय फटका सजवलाय. धावफलक जाऊन पोहोचणारे 24 चेंडू बाकी आहेत. 2 हा सुद्धा फटका चांगला, परंतु ते प्रेक्षा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहतोय. कौतुक करावं लागणार आहे. स्विचिडचा फटका सुद्धा आपण पाहिला, परंतु जसंच फुलर लेनचा चेंडू त्याला भेटला त्याने सरळ बॅटीने फटका सजवलाय. म्हणजे चेंडूच्या मेरिटला जज करणं फलंदाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेच तो लल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. धावफलक जाऊन पोहोचणारे 25 या आकड्यावरती चेंडू फेकून झालं आतापर्यंत या षटकातील 5. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. टायटन संघ नो लॉस 25. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं तिथे क्षेत्ररक्षकाकडून. शेवटचा चेंडू या षटकातील हिम्मतच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड बॅटर कट केलाय. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 4 आणि 4. या डीजे बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो जरा पास आओ तो थँक यू डीजे मास्टर. बदन पे सितारे धावांचा विचार केला तब्बल 30 धावा धावफलकावरती आहे. 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 10च्या सरासरीने धावा आल्यात आणि त्याच्या मागे महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन लल्लाचं आहे. लल्लाचा विचार केला 12 चेंडू फेस केलेत 19 धावा आणि दुसऱ्या बाजूला कौशल 6 चेंडू 8 धावा. महत्वपूर्ण पार्टनरशिप. इथे मात्र कट केल्या क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे.
आणि धावफलक जाऊन पोहोचणार 31 या आकड्यावरती. शिवराज वेऊर आणि गाबाडा रेडी राहायचे. एकतीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 31 करेक्शन, षटक समाप्त झाले आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. जय जोगंदे वाघवन वामिका स्टार बनाम टायटन. चला सुरुवात करा लगेचच. गोलंदाज प्लीज. विकास थोडंसं स्पीडअप करा, थोडीशी घाई करा मित्रा. टॉस साठी रेडी राहायचे शिवराज वेऊर आणि लिंगापाडा. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. सरळ बॅटीने खेळलेला हा सुद्धा फटका. जितेशला आपण चेंडू खाली पाहिलं. म्हणून त्याची मार्क वरती आपण विकासला पाहतोय. अजून एक आगवन विभागातील सातत्याने चर्चेमध्ये असणारं नाव म्हणजेच मिस्टर विकास माची. कडकणाचा प्रयत्न. धावांचा विचार केला 34 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला धावफलक 34 या आकड्यावरती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे सुद्धा लेग बाईसच्या माध्यमातून धाव येणार आहे. धावफलकाचा विचार केला 36 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूला शोधण्याचे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेत. 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 38 इज अ टार्गेट. चला टॉस साठी या. लिंगापाडा आणि शिवराज जेवर टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. आगे कुछ करा. जय जोगंदे वाघवन वामिका स्टार बनाम टायटन आपण असा सामना पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ से महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र पार पाडला जातोय. 2 बॅटर. चला विकास लगेच 2 बॅटर पाठवा प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा. टायटन संघ आपल्याला विनंती आहे आप फील्ड सेटअप कीजिए. टायटन
चला शिवराज वेळेवर डिसिजन पोहोचू आमच्यापर्यंत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 2 बॅटर प्लीज या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करायचे. जगदीश आणि विकास ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 38चा पाठलाग करायचा आहे. या जोडीची सुद्धा खूप सातत्याने चर्चा राहिली आहे. आगवन विभागामधून अर्थातच 2 तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर समोर टायटन. चला टायटन प्लीज, शेवटचा कॉल आहे. अंपायर आपण प्लीज लक्ष घालायचे, याच्यामध्ये जास्त वेळ घेतला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आपण लल्लाला पाहतोय. जगदीश आणि विकास ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या जोडीची चर्चा सातत्याने जेव्हा जेव्हा आगमन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेव्हा झाली आहे. एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. समोर सुद्धा लल्ला एक नवोदित खेळाडू जरी असला तरी या खेळाडूने सुद्धा खूप इम्प्रेस केलंय. डॉट बॉल येतोय. चला लगेचच रिव्ह्यू कॉल केला गेलाय. चेक. इथे मात्र रिव्ह्यू लॉस झालाय. रिव्ह्यू लॉस झाला. प्लेड अँड मिस. रिव्ह्यू लॉस झाला. इथे मात्र आपल्याला दखल घ्यायची आहे. या इनिंग मध्ये आता आपल्याला कडे कोणताही रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला. थोडासा फंबल आपल्याला पाहायला भेटलं, कारण फॉलो थ्रू मध्ये असं झेल घेणं सोपं नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल हँडेड पहिले पकडण्याचा प्रयत्न. लल्लाला स्वतःला समजलं नाही की एवढ्या वेगाने चेंडूला मी कसं रिॲक्ट करू, आणि त्याच्यामुळे थोडंसं फंबल आपण पाहिलं. लल्ला सुद्धा इमर्जिंग प्लेयरच्या यादीमध्ये कुठेतरी नाव सातत्याने त्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय. इम्प्रेस केलंय. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पहिलेच कमिट झाला होता, परंतु बॅकअप आला. स्वीपर कव्हरच्या खेळाडूने थोडंसं डिस्टन्स कव्हर केला आणि शॉर्ट पॉइंटला तो लगेचच पोहोचला. त्याने पाहिलं कुठेतरी पॉइंटचा खेळाडू अगदी वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि त्याला जज केलं. त्याने बॅकअप महत्वाचं आहे. 3 चेंडूवरती शांत ठेवला जगदीश सारख्या फलंदाजाला. ही जमेची बाजू आहे. पहिला चेंडू सुद्धा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, हा चेंडू सुद्धा थोडासा बाहेर. म्हणजे प्रयत्न झाले सातत्याने की फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवावा, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी त्याला यश भेटलंय. सिद्धिविनायक डेंजरस बॉयज ट्रॉफी आपण पाहतोय. श्रीराम एंटरप्राइजेसचा संपूर्ण संघ, आयोजन, नियोजन. इथे मात्र वाईड चेंडू आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता. थोडंसं नाराज दिसतोय लल्ला स्वतःवरती, परंतु आता सुद्धा तेच प्रयत्न आहेत. प्लॅन क्लिअर आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईड आपण पाहतोय. सातत्याने आपण पाहतोय त्याच पाऊल खुणांवरती गोलंदाजी केली जाते. प्लॅन क्रिस्टल क्लिअर आहे की फलंदाजाच्या रीच पासून मला चेंडू लांब ठेवायचा आहे. इथे मात्र विकास आधी सफल झाला. रनआउटची संधी, लाऊड अपील, आणि बॅटर बाद. रनआउटच्या रूपामध्ये विकास नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जात आहे. संयमी ठेवलंय.
गोलंदाजी करतोय, कारण जगदीश आणि विकास सारखा फलंदाज समोर असताना मात्र भल्या भल्या गोलंदाजांना अर्थातच समजत नाही टप्पा कुठे टाकायचा, परंतु लल्ला पेशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, गेम सेन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी त्याने केली आहे. पुन्हा एकदा त्याच लाईन वरती तू चल मे आया, दुसरा झटका लागतोय. जितेशला परतावं लागणार आहे माघारी, फलंदाज बाद. यस डीजे माध्यमातून सुद्धा केलं जाते, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डीजेची खूप महत्त्वाची भूमिका आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेशला आपण पाहतोय. जयेशकडे सुद्धा सामर्थ्य आहे, क्षमता आहे, कुवत आहे, परंतु त्या क्षमतेचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे, कारण संघ अडचणीमध्ये येणाऱ्या 19 चेंडूमध्ये 35 ची गरज. लल्लासह अर्थातच शेवटचा चेंडू, पॅडा स्वीप, आल्या झटका लगावलाय, मोठा फटका येतोय, चौकार. मच नीडेड बाउंड्री, चौकाराची कोंडी फोडली जाते, धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 18 मध्ये 31 ची गरज. ऐकूया एक मधुर संगीत मयूया मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर, मी आपल्याला पहिलेच म्हटलं जयेशकडे सुद्धा क्षमता आहे, आणि आल्या आल्या त्याने त्याला पहिलेच माहिती होतं, कारण बाहेरून तो सामना पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला आधी शफल करून स्वीप केलंय. इथे मात्र ऑफ कटर चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. थोडंसं लाईट वेट बॉल असल्यामुळे चेंडू टॅप मध्ये एवढ्या वेगाने ट्रॅव्हल होणार नाही, खास करून शॉर्ट पॉइंट रिजन वरती. तेच गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे, म्हणून ऑफ कटर चेंडू थोडासा शॉर्ट हातालाय. गोलंदाजी मार्क वरती आपण अनिकेतला पाहतोय. इथे मात्र वाईड +1, वाईड +1, वाईड +1, आणि इथे मात्र यष्टीरक्षकासोबत चर्चा विमर्श होणार आहेत. 10 धावा धावफलकावरती आहे. समीकरण थोडंसं कमी होईल. 17 मध्ये 28 ची गरज आहे. मॅच अजूनही खूप लांब आहे, तरी सुद्धा जगदीश आणि दुसऱ्या बाजूला जयेश ही फळी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जोडी असणार आहे तिथपर्यंत या धावा होऊ शकतात, कारण क्रीडांगणाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. इथे मात्र शॉर्ट चेंडू आहे, कट केलाय, वॉट स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अंगदला तिथे आपण पाहिलं. हनुमानासारखं अर्थातच नाव सुद्धा त्याचं आहे, आणि तशीच डाई सुद्धा त्याने लगावली. अप्रतिम उडता व अंगद. पाहू ऍक्शन रिप्ले मध्ये. तिथे गोपालचं सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हा चौकार सुद्धा महत्वाचा आहे, कारण कुठेतरी मोमेंटम शिफ्ट झाला असं या चौकाराने सुद्धा, कारण या षटकामध्ये थोड्याशा धावा जास्त खर्च झाल्यात. आणि आता समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. महत्वपूर्ण षटक आहे. एका बाजूला जयेश, ज्याच्या फळीतून एक चौकार आलाय, थोडस जास्त कॉन्फिडन्स त्याच्या फळीमध्ये दिसतंय. अजून एक फुलर लेनचा चेंडू. मी आपल्याला आधीच म्हटलं जयेश थोडा जास्त कॉन्फिडन्स दिसतोय. चांगला फुटवर्क, चांगलं पदल आली त्या मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूचे पाय सुद्धा चालणं खूप जास्त महत्वाचं आहे. थोडासा फुलर लेनचा चेंडू. चला, प्रत्येक चेंडूवरती टीम बिल्डिंग करू नका मित्रांनो. 15 मध्ये 23 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. 15 मध्ये 23 ची गरज. कट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. जयेशच्या फळीतून पहिला वाला बेहतर था, तो ये वाला बेहतरीन. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. चौकार आणि 4 धावेने धावफलक. थँक्यू डीजे मास्टर. 19 वरती आपण पाहतोय
आपण पाहतोय HD विनर ट्रॉफीचे ड्रॉ आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये क्लिअर करतोय. जे संघ उपस्थित असतील कर्णधार किंवा प्रतिनिधी, हा सुद्धा फटका चांगलाय. सेकंड आणि अर्थातच त्याच्यानंतर हा तिसरा चौकारांची हॅट्रिक. जयेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. चौकार. HD विनर ट्रॉफीचे ड्रॉ आपण क्लिअर करतोय. जर कोणी कर्णधार असतील तर आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने आगीकूच करा. त्याच्यानंतर कोणती दखल घेतली जाणार नाहीये. HD विनर ट्रॉफीचे ड्रॉ आपण क्लिअर करतोय. अजून एक शॉर्ट चेंडू आहे. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट झालाय का तर यस, डायरेक्ट हिट. जयेश बॅक टू द पवेलियन. रिव्ह्यू आपण ऑलरेडी लॉस्ट केलाय. डायरेक्ट हिट झालाय. समीकरणाचा विचार केला. समीकरण येणाऱ्या 12 मध्ये 15 ची गरज आहे. चला, फलंदाज ऑलरेडी बाद घोषित केलाय. HD विनर ट्रॉफीचे आपण ड्रॉ क्लिअर करतोय. HD विनर ट्रॉफीचे ड्रॉ आपण क्लिअर करतोय. जर कर्णधार असतील तर यायचे. 2 ते 3 कर्णधार ऑलरेडी इथे उपस्थित आहेत. 12 मध्ये 15 ची गरज आहे. चौकार लगावल्यानंतर मात्र कुठेतरी रनआउटचा झटका खूप महत्वाचा आहे. अंडर क्रिकेटमध्ये रनआउट खूप महत्वाचं आहे. आता मात्र 12 मध्ये 15 ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग मार्क वरती हिम्मतला आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. 11 मध्ये 14 ची गरज आहे. इथे मात्र लेग स्टिकच्या जास्त बाहेर. ऑलरेडी आपल्या अकाउंट मध्ये थोडस बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय आणि समीकरण आता मात्र थोडस छोटं होईल. 11 मध्ये 13 ची गरज. कट केला. रनआउटची संधी पुन्हा एकदा फेकी झाली आहे. बॅकअप येईपर्यंत 10 मध्ये 12 ची गरज आहे. HD विनर ट्रॉफीचे ड्रॉ आपण क्लिअर करतोय. खराब चेंडू. त्याच्यावरती प्रत्युत्तर दिले फलंदाजाने. जगदीशला जर आपण आखू टप्प्याचे चेंडू टाकले तर मात्र तो प्रत्युत्तर देणार आहे. खराब चेंडू. चौकार येतोय. समीकरण 9 मध्ये 8 ची गरज. लगेचच पारड बदललं जात आहे. 9 मध्ये 8 ची गरज आहे. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. कडकणाचा प्रयत्न. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. समीकरणाचा विचार केला. येण्या 8 मध्ये 6 ची गरज आहे. करेक्शन. इथे खराब चेंडू आहे. 9 बॉलचा इशारा आहे. 9+1. डेड बॉलचा इशारा येतोय. 8 मध्ये 4 ची गरज आहे. फटका चांगला येतोय. चौकार. जय जगोंदे वाघवन वामिका स्टार दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. चला, लगेच शिवराज वेऊर विदाउट एनी डिले लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि लिंगापाडा 2 बॅटर आणि 2 अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत जॉईन व्हा.
तू समझो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए तू समझो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए